शहरात भरधाव टँकर आणि डंपरमुळे होणारे अपघात आता केवळ आकडेवारी राहिलेली नाही, तर ते अनेक कुटुंबांच्या आयुष्यावर कोरलेली जखम बनले। कोणाची मुलगी, कोणाचा मुलगा, तर कोणाच्या संसाराचा आधार हिरावला जातोय। एका क्षणाच्या निष्काळजीपणामुळे आयुष्यभराचा अंधार निर्माण होत आहे। नुकताच कोंढवा आणि वानवडी येथील अपघातानंतर संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले, पण तरीही प्रशासनाची झोप उडालेली दिसत नाही। अशातच हडपसरमध्ये घडलेल्या एका अपघाताने पुन्हा एकदा शहराला हादरवून सोडलं। हडपसर परिसरात राहणारे नितीन बंबोली हे नेहमीप्रमाणे आपल्या कामात गुंतले होते। गुरुवारी दुपारी त्यांना एक फोन आला। फोनच्या दुसऱ्या टोकाला मित्र प्रतीक शेठ यांच्या पत्नी होत्या। प्रतीकचा अपघात झाला आहे, लगेच या, एवढंच त्या म्हणाल्या। हे शब्द ऐकताच नितीन यांच्या पायाखालची जमीनच सरकली। ते तातडीने हडपसर पोलीस ठाण्यात पोहोचले। नितीन बंबोली यांच्या जबाबातील शब्द मन सुन्न करणारे आहेत। प्रतीक फक्त मित्र नव्हता, तो माझ्या आयुष्याचा एक भाग होता। आम्ही शाळेपासून एकत्र होतो। एका क्षणात सगळं संपलं, मागे राहिल्या त्या फक्त आठवणी। काही क्षणातच सर्व काही संपलं। पोलिसांनी सांगितले की दुपारी सुमारे 1:15 वाजता हडपसर मधील रविदर्शन चौकाजवळ प्रतीक शेठ हे आपल्या दुचाकीवरून उरळी कांचनकडे जात होते। त्याच वेळी मागून येणाऱ्या भरधाव पाण्याच्या टँकरने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की प्रतीक रस्त्यावर कोसळले। साक्षीदारांच्या मते टँकर चालकाने वाहन थांबवण्याऐवजी वेग वाढवला। टँकरचे चाक प्रतीक यांच्या डोक्यावरून गेले आणि त्या क्षणीच सर्व काही संपले। अपघातानंतर काही स्थानिकांनी टँकर थांबवला। चालकाने आपले नाव अविनाश जाधव असे सांगितले, मात्र गोंधळाचा फायदा घेत तो घटनास्थळावरून फरार झाला। सर्व वेदनादायक बाब म्हणजे जखमी अवस्थेत असलेल्या प्रतीक यांना वेळेत रुग्णालयात नेले असते तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता, अशी चर्चा परिसरात सुरू आहे। या प्रकरणात टँकर चालकासोबत टँकर मालक उमेश जाधव यांनाही आरोपी करण्यात आले आहे। या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात टँकर चालक आणि मालकाविरुद्ध निष्काळजीपणामुळे मृत्यू आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र लाईव्ह वरला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तसेच इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा।